नांदेड जिल्ह्याच्या विविध भागात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। मुखेड तालुक्यात तर काही भागात गारपीट झाली। या गारपिटीमुळे अनेक जनावरं मृत्युमुखी पडली आहेत। मुखेडसह नायगाव, बिलोली तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर दुसरीकडे अमरावतीमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। संध्याकाळी 5च्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शहरात विविध ठिकाणी प्रचंड नुकसान झालं। यावर्षी जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे। आधीच घरातल्या कर्त्या माणसांचं छत्र हरवल्यानं ही कुटुंब उघड्यावर आली आहेत। त्यात प्रशासन आणि सरकारकडून मिळणारी मदत न मिळाल्यानं या कुटुंबांची हेळसांड सुरू आहे। दुष्काळानं होरपळलेल्या राज्यात फडणवीस सरकारनं टीव्ही सेटवर करोडोंची उधळपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री, सर्व मंत्री, मुख्य सचिव, मंत्रालयीन प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालयातले जनसंपर्क अधिकारी यांच्या कार्यालयात टीव्ही सेट्स लावण्यात येणार आहेत। जास्तीत जास्त 1 लाख रुपये किमतीचे टीव्ही सेट्स या कार्यालयात लागणार आहेत। वांद्रे पूर्वची पोटनिवडणुकीचा प्रचार आता संपतोय, त्यामुळे घमासान प्रचार तिथे सुरू आहे। त्यातच आता औरंगाबाद आणि नवी मुंबईतही महापालिका निवडणुकांसाठी वातावरण तापलंय। विशेष म्हणजे वांद्र्याची पोटनिवडणूक असो किंवा औरंगाबाद, नवी मुंबई महापालिकेची निवडणूक, सर्वच राजकीय पक्षांसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे। पवार आणि एमआयएमचे नेते ओवेसी बंधू यांच्यावर सडकून टीका केली। कोकणी जनतेनं नारायण राणेला गाडला तरीही तो मातोश्रीवर चाल करून आलाय, त्याला पराभूत करून भगवा फडकवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी तमाम शिवसैनिकांना केलं। शरद पवार हे कुडमुडे ज्योतिषी आहेत, सरकार पडण्याची वाट पाहत बसलेत अशा शब्दात त्यांनी पवारांवर हल्ला चढवला। औरंगाबादमध्ये बुधवारी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला। प्रचार कार्यालयात येऊन त्यांनी महापालिकेच्या तिकीट वाटप प्रक्रियेविरोधात जोरदार आवाज उठवला। महिलांना फक्त आंदोलनासाठी वापरून घेतलं जातं, मात्र तिकीट वाटपात घराणेशाही केली जाते असा आरोप त्यांनी केलाय। अंबरनाथ बदलापूर नगरपालिका निवडणुकीआधीच तब्बल 10 नगरसेवक बिनविरोध आलेत। उमेदवार बिनविरोध होण्याचा हा एक विक्रमच आहे। दोन्ही नगरपालिकेतले अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 128 जणांनी माघार घेतली आहे। यात शिवसेनेचे 6, भाजपचे 3 तर काँग्रेसचा 1 उमेदवार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाचा आराखडा बदलण्याची तयारी दाखवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत अभिनंदन केलं। मुंबईच्या विकास आराखड्याला शिवसेनेनं तीव्र विरोध दर्शवला होता। सिमेंटचं जंगल उभारून विकास होणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली आहे। ख्यातनाम लेखिका शोभा डे यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक आहे। शोभा डेंच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंगाची नोटीस दिली आहे। मराठी सिनेमा प्राईम टाईममध्ये दाखवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची शोभा डे यांनी खिल्ली उडवली होती। त्यावरून हक्कभंगाची नोटीस देण्यात आली असून शोभा डेंनी माफी मागावी अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला सरकारनं दणका दिलाय। समितीमधील गैरव्यवहाराची सीआयडीचं विशेष पथक नेमून चौकशी करण्यात येणार आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थानमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, ज्योतिबा यासह 3067 देवस्थानांचा समावेश आहे। नागपूर खळबळजनक जेल ब्रेक प्रकरणी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 2 जणांना पकडलाय। फरार कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी शेख वाजिद मोहम्मद उर्फ राजू बढियारा उर्फ अब्रार आणि चेतन उर्फ अबीर सुनील हजारे यांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 5 देशी कट्टे आणि 37 जिवंत कारतूसं जप्त करण्यात आली आहेत। पळून जाणाऱ्या कैद्यांना पैसे आणि गाडी पुरवण्याचं काम या दोघांनी केलंय। खामगावमध्ये निवडणुकीआधी 6000 रेशन कार्ड तयार करण्यात आली असल्याची बाब औचित्याच्या मुद्द्याद्वारे पांडुरंग फुंडकर यांनी मांडली। देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, सोनिया गांधी, गिरीश बापट यांच्या नावानं तहसील कार्यालयात बोगस शिक्के असलेली रेशन कार्ड फुंडकरांनी विधान परिषदेत दाखवली। रत्नागिरीमध्ये अन्न सुरक्षा योजनेतल्या धान्याची चोरी उघड झाली आहे। गोदामातला माल रेशन दुकानात नेला जात असताना पोती गहाळ केली जात असताना हा प्रकार उघड झालाय। लांजाच्या रेशन दुकानात हा माल नेत असताना हा प्रकार घडला। रत्नागिरीतल्या माध्यमांनी या चोरीचा पर्दाफाश केलाय। कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी गोकुळ दूध उत्पादक संघाची निवडणूक 23 एप्रिलला होणार आहे। बुधवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस असल्यानं दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला होता। या
सध्या गोकुळ दूध संघावर काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक आणि काँग्रेसचे माजी आमदार PN पाटील यांची एकहाती सत्ता आहे. वादात अडकलेल्या कुलाबा वांद्रे सिव्स मेट्रोच्या आराखड्याचा फेरविचार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DNA या वृत्तपत्राशी बोलताना तसे संकेत दिलेत. कांदिवली ते नरिमन पॉइंट अशा कोस्टल फ्रीवेचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. या फ्रीवेवरूनच मेट्रोचा मार्गही नेता येईल का याची चाचपणी सुरू असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. बेस्ट बस भाडेवाढीचा फटका आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही बसणार आहे. बेस्टनं गेल्या 1 एप्रिलपासून बसच्या तिकीट भाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना 1 ते 2 रुपये भाडेवाढ झाली आहे. मात्र त्याची सर्वाधिक झळ शालेय विद्यार्थ्यांना सोसावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या 6 महिन्यांच्या पासामध्ये जवळपास तिपटीनं वाढ होणार आहे. बहुचर्चित मुंबई गोवा प्रवासी वाहतूक करणारी क्रूज सेवा लवकरच सुरू करण्याची घोषणा मुरगाव पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष सिरिल जॉर्ज यांनी केली आहे. यासाठी 2 कंपन्यांचे प्रस्ताव आलेत. मुंबई पोर्टनं सहकार्याचं लेखी आश्वासनही दिलंय. त्यामुळे पर्यटकांना महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीचा आनंद घेता येईल. त्याशिवाय पर्यटन वाढीला चालनाही मिळेल. कोकणच्या हापूसचा प्रवास दरवर्षी रत्नागिरी ते युरोप व्हाया लासलगाव असा व्हायचा. विकिरण करण्याची सोय लासलगावलाच असल्यानं कोकणच्या हापूसला दरवर्षी लासलगावची वारी करावी लागायची. पण आता गरम पाण्यात आंबा उकळून निर्जंतुक करण्याची सोय पणन मंडळानं वाशीच्या बाजार समितीत केली आहे. सलमान खान हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आज संपणार आहे. कॉन्स्टेबल बोराडे आणि RTO इन्स्पेक्टर राजेंद्र केसकर यांनी आपले जबाब बदलल्याचा आरोप सरकारी पक्षानं केलाय. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सरकारी पक्षानं केली आहे. आज सरकारी पक्षाचा युक्तिवाद संपल्यावर बचाव पक्षाचा युक्तिवाद सुरू होईल. CKB बँक सध्या आर्थिक संकटात गेली आहे. रविवार 12 एप्रिल या बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत बुडीत गेलेल्या बँकेला आर्थिक संकटातून वर काढण्यासाठी बँकेतील भागधारक आणि ठेवीदारांनी एकत्र येऊन मशाल चिन्ह घेऊन संजीवनी पॅनल उभं केलंय. संजीवनी पॅनलतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सर्व सदस्यांनी बँक बुडीत जाण्यास आधीच्या संचालकांचा गैरकारभार जबाबदार असल्याचा आरोप केलाय. डोंबिवलीत पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय. डोंबिवलीजवळच्या पिसवली गावात ही घटना घडली आहे. मूळचा उत्तर प्रदेशात राहणाऱ्या राणूकुमार कोरीनं आपल्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे ही मुलगी 30 मार्चला शिकवणीला जात असताना त्यानं तिचं अपहरण केलं आणि तिला सुरतला घेऊन गेला. तिथं तिच्यावर तो बलात्कार करायचा. औरंगाबादच्या MIDC फायर ब्रिगेडच्या विभागातल्या कर्मचाऱ्यांना होणाऱ्या अन्यायाबाबत झी मीडियामध्ये त्यांनी कैफियत मांडणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. महामंडळाची बदनामी केल्याचा ठपका MIDCच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी बजावलेल्या या नोटीशीमध्ये आलाय. याबाबत 7 दिवसात खुलासा करण्यास सांगण्यात आलाय. मुख्याध्यापिका पदावर काम करत असलेल्या शिक्षिकेला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्यानं त्यांनी या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केलंय. 8 महिन्यांच्या गरोदर असलेल्या हिंदी माध्यमातील या मुख्याध्यापिकेला गेल्या 5 वर्षांपासून पगारही देण्यात आलेला नाही. मुंबईतल्या रस्त्यांवर रविवारी रात्री एक वेगळीच मोहीम पाहायला मिळाली. मुलींच्या हक्कासाठी चक्क मुलांनीच मुलींचे पोशाख घातले. स्कर्ट, टॉप, चुडीदार, साडी आणि ओढण्या घेतलेली मुलं जेव्हा मुंबईवर फिरू लागली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. वॉक लाईक अ वुमन या मोहिमेअंतर्गत हे आंदोलन करण्यात आलं. नालासोपाऱ्यातील फातिमा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शिवचरण प्रजापती या युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. TCनं मारहाण केल्यामुळे त्यानं जीव दिल्याचा आरोप शिवचरणच्या नातेवाईकांनी केलाय. दरम्यान पालघर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मध्य रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा रामभरोसेच आहे. मंगळवारी याचा अनुभव महिला पत्रकाराला आला. गाडी कळवा स्थानकात आली असताना एका चोरानं डब्यात शिरून त्यांचा मोबाईल पळवला. त्यावेळी त्यांची चोराशी झटापट झाली. ही झटापट त्यांच्या जीवावरही बेतू शकली असती. विशेष म्हणजे रात्री महिला डब्यात सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.